भाऊ मला तुला आहे का काय बदल वाटतं का माझ्यामध्ये वाटतंय ना अयो क्वालिटी क्वालिटी वारीच आहे का हा एकदम मस्त दिसतं ना मला पण दे की तोरा घट कुठे जाऊ दे टोपी आहे का टोपी लावू सागर मला बंधू बंधू बसलं का अरे परंपरा जपणारे आम्ही काय टाकलं होतं ना देश प्रेम तुला काय किती पाहिलेत ना एक पांढरी आम्हाला आहे का मंदिरात काय थोडं घ्यायला लागतं गेलं एक पांढरी थोडं ठेवायचं हातात मंदिरातलं मग बाकीचं थोडं पहिला आपण गावातल्या देवाला आपल्या भैरवनाथाला सोनं व्हायचं मग तिकडनं कुठे यायचं भाऊ तर आता आपण ग्रामदेवताला आपण सोनं वाटायचं हो तर तू माझा हे असिस्टंट म्हणतोस का असिस्टंट म्हणतो का सागर दादा माझा Berapa murid? Melihat lagi kita buat, mat itu apa? आपण सगळ्यांना सोनं वाटत जायचं लाईनीने आमचं सोनं घ्या रामकृष्णारी रामकृष्णारी राम राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम चालू दे राम 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 बरं रामचे फोटो घेतात सगळ्याच लाईन चालू आहे राम 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 रेकॉर्डिंग करते राम 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 दरबार राम 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 और राम 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 काय पुढं माणूस येत ना आपलं राम 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 टक्क मारूनच जाम आहे हाप मारले शोध राम 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 मग काय भाऊ राम 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 कृष्णारी मागली इथेच आहे राम 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 सगळे चालेल राम राम या राम 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 या राम 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 आपल्या एवढंच करता राम 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 चालेल 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 चालू सगळे चालेल आमच्या निघत्या बरोबर सगळे सगळे काय चालू की तुम्ही काका तुमचं स्पेशल घ्या ना जरा राम 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 तुम्ही दिसले पाहिजे तुम्हाला दिलं नाही दिलं ना घ्या परत घ्या मग काही विषय नाही दोनदा घ्या काकांना विचारलं काय काका पूर्वीच्या काळातला दसरा तुमच्या काळातला आणि आत्ताच्या काळातला दसरा कसा वाटतो तुम्हाला खूप 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 फरक आज काळानुरूप आणि
गावं ही शहरीकरणाच्या कडे जात असताना आज संपन्न होत असणारा हा हिंदू पारंपरिक सण जो की 40-50 वर्षापूर्वी खेडेगावात ज्या प्रमाणात उत्साहात आनंदात एक सोनं देऊन आणि एकमेकांना ह्या नवीन दसऱ्याच्या शुभेच्छा देऊन खऱ्या अर्थाने हा दसरा सर्वजण या ठिकाणी आनंदामध्ये साजरा करतात. असा हा दसरा खूप लोकांसाठी खूप छान. धन्यवाद. तुम्ही जेव्हा आमच्या वयाचे होते तेव्हा तुम्ही कसे दसरा साजरा करायचे? नाही, दसरा आमच्याकडे पाहिला पूर्वी तर आम्ही पूर्ण गावामध्ये प्रत्येक घरोघरी जाऊन सोनं वाटायचं. सोनं वाटायचो आणि कुंकू आरती ओवाळी जायची. त्यानंतर हल्ली आता शक्यतो थोडंसं जरा असं होत नाहीये, पण तरी पण मंदिरात आम्ही सर्व मंदिरात जाऊन दसरा साजरा केला करतो. तर आता आपण पण उरलेल्या सुरलेल्या सगळ्या मंदिरात जाऊ. आता आपलं भरणाच्या मंदिरात झाले, आता गणपती मंदिरात, नंतर मारुती मंदिरात आहे का नाही? सकाळी तुला बघत तुझ्याकडे तू लक्ष कधी हो? सकाळी आपली सगळी वयस्कर मंडळी वगैरे इथे आहेत. 3 पिढ्या येतात बघा. एक सगळ्यात जुनी पिढी, एक त्यांच्यानंतरची पिढी आणि एक आता लेटेस्ट वाली पिढी इथे. रामकृष्ण रामकृष्ण हरी रामकृष्ण रामकृष्ण हरी राजा. तुम्ही सगळे इथं बघू शकता, सगळे असे लाईनीने बसलेले. तर थोडक्यात सगळं गावच इथं एकत्र येतं आणि एकमेकांना सोनं वाटतं. मिठी घेऊन सगळ्यांना गळा भेटी करून पाय वगैरे पडून अशा प्रकारे सगळा सण आपला साजरा केला जातो. राम 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 राम. सोनं द्या भाऊ सोनं द्या की. हे सोनं नको, हे द्या, हे द्या. सोनं द्या भाऊ, सोनं द्या, सोनं द्या, सोनं द्या. दसरा आहे, सोनं द्या. भाऊ, जरा दसऱ्याचं आपल्या गावातलं तुमच्या गावातला दसरा कसा होता? मला जरा आठवते. कट करतो मी. डायरेक्ट लगेच सुचलं पाहिजे. जेव्हा तुम्ही आमच्या एवढे होते तेव्हाचा दसरा कसा होता? एकदम मजेत. सगळ्यांच्या घरोघरी जायचो आम्ही सोनं द्यायला आणि वळून वगैरे लय मस्त वाटायचं त्यावेळेस. लहानपण देगा देवा. आम्हाला सोनं द्या की जरा आता. अरे बापरे. ये सोना दे दो मुझे तात्या. आम्हाला पण छान वाटलं. लाईव्ह जाईन ते जाणारच आता. जाणार रे. गेले तुम्ही सगळ्यांनी दिसले आता. व्हायरल नको नको. लिंक पाठव तुम्ही. तर आता आपण इथलं झाले. आता गावातल्या उरलेल्या सगळ्या मंदिरांमध्ये आपण सोनं वाटायला जाऊ. आता आपल्या सगळ्या देवतांना आपण सोनं वाहू. महादेवाच्या मंदिरात झालं. आता गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन सोनं व्हायचंय. मला वाटतं सोनं ट्रान्सफर करायची गरज आहे आता. इथनं उचली करायची गरज आहे. शौर्य कसं काय हाय कर सगळ्यांना. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा दे. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. विजयादशमीच्या पण दे. विजयादशमीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. शौर्य कधी बोलायचा? सोनं घ्या, सोनं सरकार. तुला पण घ्या, अर्ध देते माझ्यातला. अर्ध सोनं घे, सोनं घ्या, सोनं सरकार. आता मारुतीच्या मंदिरामध्ये आले. मारुतीराया जय श्रीराम. सोनं घ्या. सगळं मस्तपैकी सजवलंय दसऱ्या निमित्त. गाडी घेऊ परत पुढे जायचं आपला.
तू पाय पडायचं बांधू नको देऊ. आता आपण जाऊ मंदिरात टेकडावर. बाय बाय. नीट असा रे, नीट असा. बळबळ असतंय. रामाच्या मंदिरात मस्त पैकी सोनू घ्या, सोनू करा. जय हनुमान, जय श्रीराम. हा शूटिंग झाली. परत घेऊ का शिवराजा? सोनं घे. राम राम. चहा दिसू द्या, चहा दिसू द्या, चहा दिसू द्या. राम राम. मामा जरा राम 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 राम. आपण घेतलं परत घ्या. सोनं सोनं स्वस्त आहे आपल्याला. आज मागले नको आज मागले. राम राम. या सोन्याला कोणी तेवढं आहे. मला काय वाटत नाही आपण टेकडात लवकर पोचू. गँग आलेली, गर्दी आली, गर्दी आली. लय लॉट आलाय आपलं झालं भाऊ. माझी नक्की व्हिडिओ नाही. अरे हाय की. राम राम. अरे लगेच लागणार. व्हिडिओ चालू आहे. व्हिडिओ का हे हे काय आलंय? बंद झालं काय? ते वर घे घे मस्त घे. अरे बंद झाले वरच. हे काय चालू आहे? हे काय आले? इकडे इकडे सरदार दिसते चालू आहे. राम राम. हे अभिषेक अभिषेक व्यवस्थित. अभिषेक व्यवस्थित. हे अभि संपलंय युट्यूबला संपलंय ते चालू चालू आहे. चालू आहे म्हणला तो. हे आमच्या गावात मी बोलतो ना. हे थांब चालू आहे. अभि बोल ना. थांब जरा. हे आमचे गुरुमाऊली हिरंगुड गावचे कॅमेरा टोन येतो. कॅमेरा तुझ्याकडे. नवनाथ भाऊ पण मोहिमेची वाट दाखवणार आहे मला. कसं आहे आमचा सोनेरी माणूस. सोनं दाखव. सोनं वाट दाखव. ती दाखव. नाही पशी मिठी मिठी बंद जात. बॅटरी जमली काय? काय चालू आहे चालू आहे. राम राम राम. बॅटरी जमली. रे बाबला. हा बाबला मला घे आमचा. राम 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 राम. फिरव उलटा बाबला. बाबला कसं फिरवायचे? हा फिरव. चालू आहे चालू आहे. चालू आहे. स्क्रीनवर काय आले? आमच्या बाबला पोरगी भेटली रे बाबा आजच्या दिवशी. भेटून जाऊ का? हा. तर आता आपण टेकडाव जायला निघालेलो रे. आणि मयूर भाऊ आत्ताशी कुर्ता घालतात. 2च मिनिटं दाखवतो. थांबा. कुठे घाला कुठे घाला कुठे घाला. थांबा थांबा थांबा. भाऊ उरक पटकन. गावला गावलाय गावला गावलाय सापडलाय. अरे भाऊ. अरे भाऊ काय हे बघा बघा. आरशात आरशात बघा. आरशात बघा. दुकान बघावं लागतंय. दुकान हे पटतं का तुला? किती वाजले? 7 वाजता कुर्ता घालायला घेतला या पोऱ्याने. हा तुम्हाला तुम्ही व्हिडिओ वगैरे टाकू नका तुम्ही. अरे आला तू. घाल पटकन. चल पटकन. उशीर झालाय. उद्या सकाळी ब्लॉग बघतो तुझा. परवा परवा नाही. संध्याकाळी संध्याकाळी बघ. मग कळेल आता. 2 मॅचला डिवाइड करून टाकतो. डिवाइड असं काय करू नको. पार्ट 2 संध्याकाळी फक्त हे टाकतो. दसरा. भाऊ मायामध्ये काय फरक वाटतं का तुला? बाळ्या वेळा घातलं मस्त दिसत. भारी दिसतं ना? मस्त दिसत तेव्हा. प्रत्येकाची रेकॉर्ड आहे की मग. कशी वाटते बाळी? तुम्ही पण सांगा जरा मला.
बहुले गर्दी रे, गर्दी फुल जाम पक्क जाम आहे एकदम. त्याचप्रमाणे सभापती फुले मॅडम यांना आम्हाला यायला थोडा लेट झालं. तर आईचा छबी नव्हता आज, पालखी होती आईची थोडक्यात. सोनं घे, सोनं घे सोन्यासारखा राहा. व्हिडिओ मध्ये आम्हाला घेत राहा. एक लवकर यायचं ना. सोनं घे मला. हे काही दोन माझं पण घे, तुझं पण ठेव. नाही एक तुला एक मला. नक्की. असं कर भाऊ, सोनं घे, सोन्यासारखं राहा. मी काय म्हणतो ह्याच्याऐवजी एखादं ग्राम सोनं दिलं असतं तर बरं झालं असतं. बाहेर नाही इकडनं नका येऊ. गर्दी आज काय आजच्या गर्दीला काय मापच नाही, मापच नाही, मजबूत गर्दी आज. पण दर दसऱ्याच्या वेळेस येतो, पण ही गर्दी बघितली ना आजची मी कधीच नव्हती पाहिली. या वर्षी भरपूर गर्दी आलेली, गर्दी मजबूत गर्दी. मजबूत गर्दी. आम्ही बाहेरच पाय पडलं. उद्या तर देवाला आवडूनच होतं. देवाला आवडून बसायला येणार आहे. पण ट्रॅफिक पासून म्हणजे खालपासून पायथ्यापासून बघितलं ना, ट्रॅफिक एवढं जाम, गाड्या लावायला जागा नाही, गाड्या आणायला जागा नाही. खाऊ गल्ली बघा. मला 9 दिवस रोज इथनंच जायचो उपास तपासायचं. इथल्या वासाने ना नाकात कसं भूक लागायची. आता आज बरं तुला वेळ आहे, उपास पण नाहीये, खाऊन घ्यायचा असेल तर तू खाऊन घेऊ शकतो आणि त्याच्यात तू बघू शकतो. नाही, आज नको, इथं नको. खाली जाऊन खाऊन आपण. खाली जाऊन खाऊ आपण. आणि आता चाललोय दादूच्या घरी झडती मारायला. नाही, दादूच्या घरी आम्ही रेड मारणार आहे, दाढ मारणार आहे, दाढ. तर दादाच्या घरी झडती मारायचा प्लॅन फ्लॉप झालाय. कारण दादू बस तिथं उभा आहे. बॉसला आपण इथंच सोडून देऊ. दादू बॉस, बॉस ऑलवेज दादू सोनं लुटायला आला मी. सोनं तुझ्या घरी आम्ही सोनं लुटायला चाललेलो, पण तू इथंच भेटला. त्यामुळे तू राम राम दादू. अरे काय घातले तू कानातले? कसले तुम्हाला माझं घेते. नवीन खरेदी दादू. अरे वा, मस्त आहे रे. कसं आहे? गोप्रो बंद आहे, म्हणजे रेकॉर्डिंग बंद झाली. अरे असं सोना हे केलं पाहिजे. अरे 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 महाराज पुढे. अरे मोठा भाऊ आहे, मोठा. ए दादा सोनं दे. माझं कोण पाय पडणं, मी पण मोठा नाही का? तू बॉस दादा, बॉस दादू, बॉस. दादू टोपी आलेली सगळी. अरे हे तुरा लावलाय तुम्ही, कसला तुराचं महत्व लय मोठं दादा. त्याच्या डोक्यावर तुरा, त्याच्या शेतामध्ये मस्त धान्य उगतं, असं विश्वास असतो. अरे तुला यायचं नाही का भाऊ आमच्याकडं? तुला यायचं नाही का? तर भाऊ सोनं घे. एकच मिनिट बाबा. हा, आपण आलोय किरंद्राच्या घरी सोनं द्यायला. हो ऐको कोण? ए गँग, अयो चांगला अभ्यास चालू आहे. कुठे किरण दादा? किरण दादाचं पण झाले, देवी देवता पण झाले, मंडळा दादू पण झाले. आता जाऊ आपण सुपरस्टार लोकांकडे जाऊ, जरा मोठ्या मोठ्या व्यक्तींकडे, हस्तींकडे, सगळ्या त्यांना आपण सोनं देऊ. त्यांच्याकडनं सोनं, खरा सोन्याची अपेक्षा करू. तर बघू तिकडे लय मोठे मोठे असतील सगळ्या, आहे का नाही? सगळ्या मोठ्या मोठ्या. सगळ्या मी तुम्हाला दाखवलं बघा, एक सुपरस्टार तो पण तिथंच राहतो. आता आपण सुपरस्टारच्या घरी चाललोय. सुपरस्टार काय खाली यायचं नाव घे ना. व्हिडिओ कुठे कसला बसलाय सुपरस्टार? कुठे भाऊ? असंच बस ना, असंच बस ना, असंच. अण्णा ए तू ओरिजिनल सोनं दे. सोनं दे ओरिजिनल सोनं दे तू. अरे सोनं दे, सोनं. अरे सोनं दे. अरे त्यांनी सगळं वाटलंय भाऊ, सगळं वाटलंय त्यांनी. गोप्रो हो तर माझ्याकडे तुला मोठं सोनं आणलंय बघ. मोठ्या सोन्याला मोठं सोनं. राम रामकृष्ण हरी. दर सोनं घे, सोन्यासारखं राहावं. हे असे आम्ही तुम्हाला एवढं मोठं सोनं द्यायचं, तू असं दे मला. तुझ्यासाठी सोनं घ्या सोन्यासारखं राहा. तर भाऊ सोनं घे. मोबाईल घेतलाय भाऊ ऐक ना, आम्हाला पण घ्या. ऑन रेकॉर्ड बोल. हा चालू आहे. तो मला म्हणलाय पिक्चर मध्ये घेणार आहे. हा घेणार आहे तुला. हा कर जाईल. विलनचा छोटा भाऊ म्हणून घेणार आहे. मुकबधीर केस वाढवतोय बरं, तुझ्या केस वाढवतो मी बाबा. पुढच्या वर्षी 100% घेणार तो. नंतर विलन गेले टक्कल करायचं. प्रोड्युसर आहेत आणि हे आमच्या हिरोचे वडील आहेत. स्वराज बेल्ली काका.
राम. दसऱ्याबद्दल काकांना काका जरा दसऱ्याबद्दल सांगा तुम्ही पेरंगुटमध्ये आधीपासून आहे, तर पेरंगुटचा दसरा कसा होता आधी आणि आत्ताचं कसं आहे? नमस्कार. तर मी गेले 30 वर्ष आले पेरंगुटमध्ये राहतो. पेरंगुटची म्हणजे माझी माहेरसारखं एक पेरंगुट. म्हणजे असं आहे की लहानपासून मी इथं आहे असं वाटतं मला. पेरंगुटमध्ये प्रत्येक भाऊ बहीण काका काकू असं ह्या शब्दाने मी सगळ्यांना पेरंगुटवाल्यांना ओळखतो. आणि दसऱ्याचे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. दसरा पहिल्यापेक्षा चांगला आता सगळे युवा पिढी पण चांगला दसरा साजरा करायला लागले आता. त्यामुळे सगळ्यांना शुभेच्छा. अशीच आपला दसरा साजरा करू आपण. काका हा मला म्हणलाय मला पिक्चर मध्ये घेणार पुढच्या वर्षी विलनचा छोटा भाऊ. एका मित्राला अजून एखादा भेटायचंय. आज दसरा आहे, आज नुसतं भेटाभेटी गाठी आज हॉटेलला सुट्टी आहे. हॉटेलला सुट्टी आहे पण आम्हाला सुट्टी नाहीये. अख्खं पिरंगुट गाव शिंदेवाडी इकडं वरती घाटापर्यंत सगळं चालून काढले चालून. हॉटेलचे सर्व मालक सन्मित शेटवागिरे आमचे मित्र. आता इथं झालं, इथलं उरकले की आपण परत घरी जाऊ. भाऊ अजून कुठे जायचंय का? नक्की घरीच ना? हा आता भाऊ सोनं घे, सोनं करा. ए माई इधर इकडे 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 युगा बोलू नको, तिला दाखवू नको. बघ वहिनी जरा सोनं घ्या. ए बघ माई व्हिडिओ रड आता रडताना दिसणार तू सगळ्यांना. बाबा आता रडताना सगळ्यांना दिसणार तू. तर आता वाजत 9:15 झाले आणि उपास संपलाय. शिवपाव जरा तोंडात चव आली, जरा बरं वाटते. आता उद्यापासून मी माझा उपास होता पण खातोय खाल्लं की. तर आता हे चालू आहे. आता उद्यापासून अजून भरपूर खातो. नॉनव्हेज टाका. तर आता सगळं झालंय, उरकलंय. आता आपण घरचा रस्ता काढतोय. बघा मार्ग स्मारक बघा कसं मस्त सजवले, लाईट वगैरे लावून. तर आजचा दिवस असाच गेला फिरण्यामध्ये. विजयादशमीचा दिवस असाच फिरण्यामध्ये गेला आमचा. रात्री सकाळपासून मी बाहेर आहे. दुपारी जरा घरी गेलो, थोडी एडिटिंग केली आणि असली गाढ झोप लागली ना. नंतर 5 वाजता मम्मीने फोन केला, त्यामुळे उठलो मी. मला इथे सोड इथे पुढं करा. परत जेवण जायचं का इथं? नाही मग 2 मिनिटं असेल ना पोरं गेलं. नाही कोण नाही, सगळी वर गेली. जाऊ द्या, कॅन्सल. डायरेक्ट आपल्या घरी जाऊ. आता आधी सगळा दिवस सार्थकी लागलेला आहे. विजयादशमी आपली चांगली उत्साहात साजरी झालेली आहे. वरद सोबतचे हे अवघे 4 तास एकदम मस्त गेलेले आहेत. सगळ्यांना आपण शुभेच्छा दिल्या, सोनं दिलं. आता ह्याचा वरदचा निरोप घेतो, त्याला घरापाशी सोडतो आणि मी पण घरी निघतो. आता तुम्ही पण झोपा. अरे लक्षातच नाही ब्रेक दाबायचं त्याच्या नादात. आता घुसतो टाकीत भाऊ. गाडी का बंद केली मी राव? मार्गी चल शेवटची किक माझ्याकडे. हा तर बाय हळू जा. अय काय रे हा असं धुतलंय तर आज कसं आहे मस्त बी काय. तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो. तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही जेवले का? जेवायचं ठीक, मला वाटलं जेवण झालं. तर आमच्या गावात अजून पण असा पारंपरिक प्रकारेच दसरा साजरा केला जातो. सगळं गाव एकत्र येतं, सगळे एकमेकांना सोनं बिनं वाटतात. तर आपण पण त्याच्यामध्ये सहभागी होतो. आणि हा ब्लॉग मी 2 पार्टमध्ये टाकण्याचं कारण असं होतं की दसरा हा मला सगळ्यांना दाखवायचा होता आमच्या गावामध्ये कसा असतो. आणि सकाळचं जे सगळं झालं दौड वगैरे संचलन वगैरे ते पण मला दाखवायचं होतं. तर त्यासाठी आणि पाटणकर सरांचं भाषण होतं, त्यामुळे मी 2 ह्याच्यामध्ये केलं. तर आपण भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तर पुढचा व्लॉग मला वाटतं आहे बघू कुठेतरी ट्रिपचा असू शकतो मे बी. तर भेटू आपण. चला तोपर्यंत टाटा बाय बाय.